सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे, त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू। राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 6 राज्यमंत्री आहेत। आजपासून आमचा गतिशील कारभार आम्ही सुरू केलेला आहे। अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलं आहे की खातेवाटप कधी, येत्या 2 दिवसात खातेवाटप देखील आम्ही पूर्ण करू। जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा, पुरवणी मागण्यांवरची चर्चा, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास 20 बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत। कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे। विरोधी पक्षाने एक पत्र दिलं, मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक EVMचा पॅरेग्राफ ॲड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मगाशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले, कारण पत्र ते जुनंच होतं। पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये, त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढे वेळा त्या प्रश्नांची उत्तरं ही निश्चितपणे आम्ही देऊ। महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणण्याचं आमचा प्रयत्न आहे आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, EVMच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत, त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ। पण मला त्यांना सांगायचं आहे की या EVMचा अर्थ असा आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे EVMचं सरकार आहे, पण त्या EVMचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू।